श्रीराम नमस्कार. आज 29 एप्रिल 2021. ज्ञानेश्वरी पसायदान भाग 39. ज्ञानी याचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या या अभंगाने आपण प्रत्येक वेळी निरूपणाला सुरुवात करतो. एकदा मागं जेव्हा पसायदानाचं पुस्तक निरूपणाचं पुस्तक पूर्ण झालं आणि बाबा महाराज सातारकरांना भेटीचा योग आला. आपल्या सर्वांना माहिती आहे की बाबा महाराज सातारकरांनी एक आशीर्वादपर पत्र तेव्हा दिलेलं होतं, जे आपल्या निरूपणाच्या पुस्तकात छापलेलं आहे. काही वेळा कसं असतं की बऱ्याचदा लोकांचा गैरसमज होतो की हे कशासाठी पाहिजे, ही प्रशस्तीपत्रकं वगैरे कशासाठी पाहिजे. तर ते प्रशस्तीपत्रक किंवा कुठला अहंभाव नसतो, तर ज्या व्यक्तीकडनं ते येतं त्या व्यक्तीचे ते आशीर्वाद असतात. आणि आशीर्वाद नेहमी मिळाला पाहिजे, मागून घेतला नाही पाहिजे. कारण इथे आपल्याच ग्रुपवरचे डॉक्टर संजीव डोळे यांच्याकडे महाराजांनी निरोप दिला होता की माझी इच्छा आहे की त्यांनी त्यांच्या निरूपणामध्ये हा मी जो आशीर्वाद देतोय तो पहिल्या पानावर ठेवावा. कारण ज्यावेळी आपण आशीर्वाद मागून घेतो तो फलद्रूप होत नाही. कारण देणारा याच्या मनामध्ये सुद्धा असतं की आपण ह्याला काहीतरी द्यावं. त्यामुळे ते एखाद्या कर्जासारखं आपल्याकडे येतं. स्वतःहून आपणहून आलं तरच तो आशीर्वाद. त्यामुळे आशीर्वाद किंवा आपण जेव्हा एखाद्या मोठ्या माणसाला, तुम्ही वयाने समजा किंवा वैचारिकतेने म्हणा, डॉक्टर नेहमी म्हणायचे की ज्ञानाने मनुष्य मोठा पाहिजे, वयाने नाही. आणि मग ते अगदी 2 महिन्याची जरी मुलगी असेल तरी तिला आहोजाव करायचे. म्हणजे आईच्या अगदी खांद्यावर असेल तरी ह्यांना आपण औषध देऊ असंच म्हणायचं. कधी एकेरीत उल्लेख त्यांनी केला नाही. कारण ज्ञानाचं मोजमाप नाही आणि ते आपल्याला कळत नाही. आणि ज्ञान हे सुद्धा असं आहे की कुठेही प्रगट होत नाही. एखादी गोष्ट कधी कुठं प्रगट व्हावी हे सुद्धा महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा आपण एखाद्या कार्यक्रमात जातो, तिथं मोठे एखाद्या अध्यक्षस्थानी संत आलेले असतात, सत्पुरुष आलेले असतात, पण त्यांनी जीवनामध्ये जे प्राप्त केलेलं जे ज्ञान आहे ते त्या व्यासपीठावरती ते लगेच बोलून मोकळं करत नाही. सांगायचं कारण एवढंच की जे ज्ञान प्राप्त असतं आणि जे द्यावं असं वाटत असतं आणि ज्याला देणार तो समजून घेणारा असेल तरच ते देण्यामध्ये मजा असते. पाळण्यातल्या तान्या बाळाला जर तुम्ही सोन्याचा दागिना दिलं तर त्याला काहीच कळणार नाही. पण जंबोदेव आपल्याला नेहमीच माहिती असतं की पाळण्यात लहान मूल जरी असतं तर त्याला हातात द्या, त्याला तोंडात घालायची सवय असते. त्याला कोण शिकवतं? कोणीच नाही शिकवत. पण कायम हे लक्षात ठेवलं पाहिजे की ज्ञान आणि आशीर्वाद हे दोन्हीही प्राप्त व्हायला लागतात. आणि ते जसे सहज प्राप्ती होते तसे ते कायमचे रुजले जातात. एखाद्या जमिनीमध्ये बीज पेरताना त्या शेतकरी जेव्हा ते बीज पेरतो तर तेव्हा ती माती दाबत नाही हाताने, त्याच्यावर सहज टाकतो. कृती सहज व्हायला पाहिजे. तसं ज्ञानाचं आहे. आणि इथं जेव्हा बाबा महाराज सातारकरांशी बोलणं झालं तर मी त्यांच्या शब्दामध्ये काय वाचलं, तुकोबा राया, तुकोबा. तर मी त्यांना प्रश्न विचारला की म्हटलं अहो तुकाराम नाव आहे, तुकोबा म्हणतात, पण तुम्ही तुकोबा म्हणजे ब हा अर्धा ब आणि त्याला पूर्ण बा असा शब्द त्याच्यामध्ये उच्चार केला तर, आणि त्याची फोड केली जर तुम्ही शाब्दिक लिहून तर तशी होते.
म्हणून त्यांना विचारलं तर त्यांनी अतिशय सुंदर मला त्याचं स्पष्टीकरण दिलं की तुकाराम महाराज हे जगताचे बाप आहेत. आणि जेव्हा तुकोबा जेव्हा हाक मारतो तो पहिला शब्द तुकोबा आणि अधिक बा म्हणजे जगताचा बाप, म्हणून तुकोबा बापाला हाक मारण्यासारखं आहे म्हटलं. आणि आई आणि बापाला हे एकेरीतच हाक मारलं जातं. आपलं जे असतं त्याला एकेरीत हाक मारलं जातं, हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ही फोड खरंच सांगत जातं. आता ही कशामध्ये मिळणार तुम्हाला? आज बाबा महाराज का त्या स्थानी आहेत त्याचं कारण ही अशीच असतात की जे ज्ञान जे कुठेही नाही, गुह्य ज्ञान, जसं आपण भगवद्गीतेत बघत असतो गुह्य ज्ञान, तसं हे शब्दामध्ये उच्चारावरनं आपल्याला कळत नाही, आपण अगदी सहजतेने घेतो आणि एखाद्याची आपण चुकी पण काढतो. तुकोब्बा काय म्हणतात? तुकोब्बा म्हणजे कुठल्या तरी भागातला असेल आणि त्यामुळे तिकडं बोलायची लकप सवय तशीच असेल असं आपण त्याचा अर्थ काढून सहजतेने मोकळे होतो. पण तुकोब्बा म्हणजे तुकोबा अधिक बाप, जगताचा बाप. जशी ज्ञानेश्वरी माऊली आहे तसे तुकाराम महाराज बाप आहेत. आणि आत्ता हे निरूपणामध्ये आपण प्रत्येक वेळी ही जे म्हणतो ज्ञानियाचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हायसे, हे का त्याच्यामध्ये सांगायचं काय की प्रत्येक शब्दामध्ये प्रत्येक वेळी नवनवी ओळखी होत राहते आणि ते आपण करून घेणं गरजेचं आहे. पोळी रोजच खातो घरामध्ये, पण प्रत्येक वेळी रोज पोळी सारखीच होईल असं नाही आहे. कधी तुझा आकार सारखा होतो का? गोल होते. आपण त्याला म्हणतो गोल, पण जर आपण नीट बघितलं तर त्याला कुठेतरी अशा ज्या गोलाकार पूर्ण वर्तुळासारखी यायला पाहिजे तशी ती होत नाही. म्हणजेच काय, रोज थोडा थोडासा बदल असतो. आणि नशिबाचं आणि ज्ञानाचंही तसंच असतं. तुमच्या पदरात जे पडेल ते तुमच्या समोर हे येतच, आपण ते निवडू शकत नाही. साधी घरातली पोळी निवडू शकत नाही. 10-12 पोळ्या आपण करून ठेवल्या तर कोणाच्या ताटात कुठली येईल हे आधी सांगता येत नाही. ज्याच्या नशिबात जो तुकडा आहे हा येतोच. तसं ज्ञानाचं आहे की सहज प्राप्ती होणं ही खूप महत्त्वाचं असतं आणि ती सद्गुरूंशिवाय होत नाही. आणि मागच्या वेळी आपण ह्या निरूपणामध्ये जेव्हा विठ्ठलपंत माधुकरी भिक्षा मागून जेव्हा घरी आले, घरी म्हणजे आपण माहिती आहे की गावाच्या बाहेर झोपडी बांधून त्यांना राहायला लागलं होतं. ब्राह्मणवाडीतल्या लोकांनी त्यांना वाळीत टाकलं होतं. पण कधी रुक्मिणीला जिने ऐश्वर उपभोगलेलं होतं लहानपणापासून, तेलाचे डबे घरामध्ये, वडिलांचा व्यवसाय आडत्याचा असल्यामुळं तुमच्या लक्षात कदाचित किंवा वाचताना मनुष्य येतो की आडत्याचा व्यवसाय म्हणजे यांचं काही गोडाऊन वगैरे होतं की काय, तर तसं नाही आहे. तेव्हा काही गोष्टींसाठी आडता हा शब्द वापरला जायचा. तसं म्हणजे घरात समृद्धी होती. आणि आता 3 मुलं पदरी, भिक्षेमध्ये मिळालेलं तेल हे दिव्यात घालायचं का या मुलांना खायला घालायला जी भाजी करायला लागते त्याच्यात घालायचं, या दोन्हीचा विचार रुक्मिणीला करायला लागत होता. घरातल्या स्त्रीचं नेहमी हेच मोठं कौशल्य असतं. तुम्ही पिंपभर तेल द्या नाही तर भांडभर द्या. तिची बुद्धी आणि तिचं कौशल्यच असं असतं की बरोबर ती सुवर्ण मध्य साधते. म्हणून माऊली का म्हणतात काही वेळा ते आपण समजून घेतलं पाहिजे प्रत्येक गोष्ट. आणि मग इथं विठ्ठलपंतांनी दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा उठले आणि पूर्ण नेहमीची त्यांची नित्य सवय अशी होती की उठल्या उठल्या पहिल्यांदा प्रातःविधी झाल्यानंतर इंद्रायणीच्या काठी जाऊन गायत्रीचा मंत्र, गायत्रीचा जप, गायत्रीचं अनुष्ठान करून काही विशिष्ट मंत्र, ऋग्वेदातल्या ऋचा
ह्या आरंभ करून, दिवसाच्या आरंभी करून म्हणून दिवसाला सुरुवात व्हायची. सुरुवातीला एकटे जायचे आणि आता निवृत्ती त्यांच्याबरोबर जात होते. आणि आज विठ्ठलपंतांच्या लक्षात आलं की जसं माझं मी आवरून पटकन तयार झालेलो आहे, तसा निवृत्तीही आवरून तयार झाला आहे. आपण म्हणतो की मुलांना परिस्थितीची जाणीव, समज यायला लागते, तसं कदाचित निवृत्तीनं आली असेल. आणि मुळात कसं असतं की आपल्याला एखादी गोष्ट प्राप्त करायची असते तेव्हा आपल्या मनामध्ये सुद्धा त्याची ओढ निर्माण व्हायला लागते. आणि जसं विठ्ठलपंत आवरून तयार होतात तसा निवृत्तीही तयार होतो. वडिलांबरोबर जायचं आणि बाबा काय करतायत हे आपण बघावं असं निवृत्तीच्या मनात येतं. विठ्ठलपंतांना निवृत्ती उठलेला पाहून आनंद होतो. आणि नंतर निवृत्तीचा हात धरणार तेवढं त्यांच्या लक्षात येतात की ज्ञानदेव सुद्धा उठलेले आहेत. आणि विठ्ठलपंतांना कळत नाही की कधी कधी भावंड आईवडिलांच्या न कळत काहीतरी ठरवतात आणि मग एकदम सगळे मिळून समोर येतात. तसं तर झालं नसेल ना, पण तसं व्हायची शक्यता नव्हती, कारण ज्ञानाला तेवढी समज नव्हती. निवृत्ती आता मोठा होत चालला होता. वडिलांनी शिकवलेल्या ऋचा, वडिलांनी शिकवलेले मंत्र, याचं नित्य पठण पाठांतर हे निवृत्तीकडनं होत होतं. आणि ते चालू असताना रोज जेव्हा निवृत्तीनं साधना करायचे तेव्हा ज्ञानदेव त्यांच्या चेहऱ्याकडे, त्यांच्या हलणाऱ्या ओठांकडे बघत राहायचे. स्थिरता होती, बिरबिरी नजर नव्हती, तिथं स्थिरता असायची. आणि आज विठ्ठलपंतांबरोबर निवृत्तीसुद्धा इंद्रायणी काठी आले. लहान मुलांना 100 प्रश्न पडतात तसं निवृत्तीलाही प्रश्न पडले. आणि त्यांनी विठ्ठलपंतांना प्रश्न विचारला की बाबा, आपण एवढ्या लवकर का चाललोय, अजून सूर्य कुठं उगवला? आणि मग विठ्ठलपंत म्हणतात, निवृत्ती, अरे उषःकाल जोपर्यंत होत नाही, ही उषा जोपर्यंत या निसर्गाला जागी करत नाही, त्याची जी किरणं असतात ही या पशुपक्ष्यांना, हा चिमणीचा जो आवाज येतोय, म्हणजे त्यांचीही सकाळ झाली. आणि या निसर्गाला उठवायचं काम ही उषा करते. वास्तविक त्यावेळी निवृत्तीला समजायचं ज्ञान हे थोडंसं वयाच्या दृष्टीने अवघड असल्यासारखं होतं, पण विठ्ठलपंतांना ते कमी वेळेमध्ये निवृत्तींना तयार करायचं होतं. कारण समाजाची असलेली भयान स्थिती कुठल्या काळी काय काळ घालेल हे सांगता येत नव्हतं. पण जेवढं संस्कार, जेवढं ज्ञान निवृत्तीनाथांना देता येईल तेवढे विठ्ठलपंत त्यांना देत होते. आणि निवृत्तीला सांगताना म्हणाले की तू उठाच्या अगोदर हे चिमणी, ही जनावरं, तू ज्या पारिजातकाची फुलं वेचायला जातोस आणि ती झाडावरनं खाली उड्या मारतात. बघा, शब्द इतका सुंदर वापरलेला आहे. गळून पडतात म्हटलेलं नाहीये, आनंदाने उड्या मारतात. समर्पित भाव कसा हवा, म्हणजे कायम मला डॉक्टर म्हणायचं ते लक्षात यावं की आपण जसं म्हणतो की देवाला जेव्हा फुलं वाहतो आणि ते निर्मल का आहे. आणि इथं विठ्ठलपंतांनी संस्कार करताना निवृत्तीनं सांगतात की पारिजातकाची फुलं कशी उड्या मारतात. गळून पडणाऱ्या फुलांना त्यांनी म्हणजे गळला की तर का आपण काय म्हणतो, गळीत शब्द हा ऋणभार निर्माण करतो. पण एखादी गोष्ट उडी मारते म्हणतात तर त्याच्यामध्ये आनंद, प्रफुल्लता निर्माण होते. म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याला शैक्षणिकदृष्ट्या, ज्ञानाच्या दृष्टीने रुजवायची म्हटल्यावर किती त्याचा काटेकोरपणे विचार करायला लागत असतो. आपण याचा विचार करायला पाहिजे. आणि ते निवृत्तीनाथांना म्हणतात, अरे त्या पारिजातकाचे तू जातोस ना, तुला ते सगळ्या तुझ्या अंगावर उड्या मारतात.
आणि निवृत्तीनाथ म्हणतो, हो खरंच आहे. आणि बाबा तुम्हाला कळतं का, माहिती आहे ना की आपला एक अंगणातला मोगरा हा सुद्धा कसा फुलतो. आणि मग विठ्ठलपंतांना लक्षात येतं की ज्या ज्ञानाचं, ज्या गोष्टीचं विठ्ठलपंतांना लक्षात येतं की जे ज्ञान निवृत्तीला मी जे द्यायला सुरुवात केलेली आहे, आणि मी एक उदाहरण सांगितल्यावर त्यांनी मला दुसऱ्या उदाहरणाने ह्याची खात्री पटवून दिली की मी त्याला जे सांगतोय त्याची समज त्याला येते. हे खूप महत्त्वाचं असतं गुरु शिष्यांच्या संवादामध्ये, की गुरु जेव्हा सांगत असतो आणि शिष्याला जेव्हा कळतं आणि त्या अनुषंगानेच शिष्य जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा गुरुला कळतं की ह्याला कळलेलं आहे. आणि विचारसुद्धा, उदाहरणसुद्धा निवृत्तीनाथांनी इतकं सुंदर दिलं की आपल्या अंगणातली बघा झोपडी होती, आणि या झोपडीच्या बाहेर अंगण ते काय असणार त्या झोपडीच्या बाहेर, पण त्याला अंगण म्हटलं त्यांनी. आपल्या झोपडीच्या बाहेरच्या जागेवर म्हटलेलं नाही आहे. आणि तिथं उमरणारा त्या मोगऱ्यांच्या फुलांना सुद्धा बाबा मला सांगा ही उषाच उगवते का हो, उषाच त्यांना बळ देते का उठण्यासाठी. आणि विठ्ठलपंत थोडेसे मिश्किलपणे हसतात आणि निवृत्तीचा हात हातात धरून, आणि निवृत्तीचा हात ज्ञानदेवाने धरलेला असतो. संवाद चाललेला आहे कळत नाही, पण ज्ञानदेव दोघांच्याही चेहऱ्यांकडे बघत असतात. आणि इंद्रायणीच्या काठी आल्यानंतर जशी उषाचे किरण येत जातात, आणि मग ते विठ्ठलपंत निवृत्तीला सांगतात, निवृत्ती हे बघ, ह्याला उषक काल म्हणतात, ह्याला प्रभात म्हणतात. आणि इथं ह्यावेळी सूर्य उपासना मनुष्यांनी करणं गरजेचं असतं. निवृत्ती लगेच बाबांना म्हणतो, बाबा तुम्ही मला दरवेळी म्हणता की मी तुला सूर्याचा मंत्र, सूर्याचं स्तोत्र शिकवीन, पण तुम्ही मला कधीच शिकवलं नाही. आणि विठ्ठलपंत म्हणतात की अरे मी रोज जेव्हा येतो तेव्हा तू झोपलेला असतोस. पण निवृत्ती म्हणतो, बाबा मग जशी उषा या चिमण्या पाखरांना, या जनावरांना, या फुलांना जागा करते, मग तशी मला का नाही करत. विठ्ठलपंत निवृत्तीला सांगतात, अरे निवृत्ती ही त्यांची आई आहे, आणि जशी तुझी आई तुला उठवते तशीच ही त्यांची आई आहे. पण त्या आईला माहीत असतं की आपल्या बाळाला किती वेळ झोप हवी, हे आईचं हृदयच ओळखू शकतं. आणि एका विचारांती अवस्थेमध्ये निवृत्ती जातात. निवृत्ती कुठले तरी विचार करतायत हे विठ्ठलपंतांच्या लक्षात येतं, आणि क्षणभर त्यांना भानावर आणत म्हणतात, काळजी करू नकोस बाळा, उद्यापासूनच मी तुला सूर्याचा मंत्र शिकवेन. मी एवढं निश्चित झालं होतं की आता निवृत्ती रोज विठ्ठलपंतांबरोबर इंद्रायणी काठी सकाळी येणार होते. विठ्ठलपंतांचं गायत्री होतं, गायत्री उपासना होते, अनुष्ठान होतं. आणि त्यांना जी ऋग्वेदातली ऋचा म्हणाची सवय असते त्याप्रमाणे त्या उगवत्या सूर्याला पाहून, अरुणाला पाहून ऋग्वेदातली ऋचा म्हटली जाते. निवृत्तीनाथांना ऋचेचा अर्थ कळत नसतो, मनामध्ये प्रश्न उत्पन्न होत असतात. मुलांना प्रश्न फार उत्पन्न होत असतात, पण निवृत्तीच्या मनामध्ये उत्पन्न होणारे प्रश्न हे वेगळे होते. आणि बाबांना तो प्रश्न विचारतो, बाबा हे जे तुम्ही म्हणताय हे कसलं गीत आहे. आणि विठ्ठलपंत निवृत्तीला म्हणतात, अरे बाळा ह्याला ऋचा म्हणतात. ती कशी करायची आणि ती कशी सुचली पाहिजे ह्याचं गमकही मी तुला सांगेन. आणि तिघही जण हा सकाळचा रोजचा विठ्ठलपंतांचा साधनेचा जो वेळ असतो तो आटोपून परत
झोपडीकडे यायला निघतात. झोपडीच्या जवळ आल्या आल्या विठ्ठलपंतांच्या लक्षात येते की रुक्मिणी सोपानाला कडेवर घेऊन उभी आहे आणि अंगणात जिथं पारिजातकाचं झाड असतं तिथं निवृत्ती पटकन धावत जातो आणि बाबांना म्हणतो, विठ्ठलपंतांना, की किती फुलांनी उड्या मारल्या मी ते पाहून येतो. आणि त्याच्या पाठोपाठ ज्ञानदेव पण जातात. आणि नाळ जशी जुळते ना, तसं कसं असतं की ज्ञानदेवांची निवृत्तीनाथांबरोबरची नाळ तेव्हापासून, जन्मापासूनच ही कायम जुळलेली आहे. जिथं निवृत्ती तिथं ज्ञान, हे कायमचं ठरलेलंच आहे. जीवनामध्ये सुद्धा जिथं निवृत्ती तिथं ज्ञान. म्हणजे आपण काय सोडायचं हे जर लक्षात आलं तर त्याचा अर्थ असं की तुम्हाला ज्ञानप्राप्ती झाली, हे कायम लक्षात ठेवायचं. आणि मग जिथं आपल्या ह्या बाप लेकांचे संवाद चाललेले असतात तेव्हा रुक्मिणीला त्यांची मस्करी करायची लहर येते. आणि रुक्मिणी विठ्ठलपंतांना म्हणते की आज बाप लेकांचं मेतकूट चांगलंच जमलेलं दिसतंय. आणि विठ्ठलपंत म्हणतात, अगं तू एवढी जळू नकोस. जे झालं ते निवृत्ती तुला सांगणार आहे, सांगितल्याशिवाय तू राहणार आहे का? आणि निवृत्तीनाथ काही पारिजातकाची उड्या मारलेली, आपण आता त्याचा कधी लक्षात ठेवायचा. आपण काय असतं, एखादी गोष्ट आपण ऐकतो तर गळणं हा शब्द त्याच्यामध्ये, पानं गळून पडतात. पानं उड्या मारत नाहीत, पानं गळून पडतात. पण ती कधी गळून पडतात की त्यांचं जगणं, त्यांचं जीवन पूर्णत्व जेव्हा झालेलं असतं तेव्हा ती पान गळते. पण फुलं ही त्या परमेश्वराकडं झेपावलेली असतात. म्हणजे रोजच्या जीवनामध्ये सुद्धा आपण अर्थ वापरताना हा वापराला पाहिजे त्या अनुषंगाने विचार केला गेला पाहिजे की आपण काय उद्देशाने एखाद्या गोष्टीचं उच्चारण करतो. आणि इथं विठ्ठलपंत निवृत्तींना आणि ज्ञानाला घेऊन झोपडीमध्ये येतात. झोपडीमध्ये आल्यानंतर निवृत्ती विठ्ठलपंतांना म्हणतात, बाबा तेवढं तुम्ही मला उद्यापासनं सूर्याचा मंत्र शिकवणार आहात ते विसरू नका. आणि रुक्मिणी चुलीवर भाकरी करता करता विठ्ठलपंतांना म्हणते, म्हणजे बाप लेकांचं काहीतरी ठरलेलं दिसतंय. विठ्ठलपंतांना माधुकरी मागायला, भिक्षा मागायची वेळ झालेली असते. त्यामुळं आवरावरी करून निघायच्या तयारीत असतानाच निवृत्ती म्हणतात, बाबा मी येऊ का तुमच्याबरोबर? विठ्ठलपंतांना माहीत असतं, जोपर्यंत मुंजी होत नाही तोपर्यंत मुलांना बरोबर नेणं योग्य नाही. आणि तसं शास्त्र अनुमती देत नाही. आणि ते निवृत्तीला सांगतात, निवृत्ती, या जगतामध्ये हे पशुपक्षी, जसं मी सकाळी तुला सांगितलं की हे पशुपक्षी ज्यांना उठवण्याचं, ज्यांना जागं करण्याचं काम हा सूर्य करतो, तसंच आज मी जेव्हा भिक्षा मागून येईन तेव्हा निसर्ग काय आहे, ग्रहण म्हणजे काय, ग्रह म्हणजे काय, पचन म्हणजे काय, या सर्वाचं ज्ञान तुला देईल. काय असतं, काही वेळा मनुष्याला एखादी गोष्ट पटकन पूर्णत्व करायची असते तेव्हा तर कुठल्या तरी गोष्टीची चाहूल लागलेली असते की आपल्याला त्या वेळेमध्येच या गोष्टी पूर्ण करायला पाहिजे. आणि चुलीवरती भाकरी करणारी रुक्मिणी म्हणते, सगळे विषय त्यांचे जे आहेत त्या मुलांचे विषय तुम्ही बोलून संपवाल, पण आपला अर्धवट राहिलेला विषय तो मात्र तुम्ही कधी पूर्ण करणार? आणि विठ्ठलपंतांच्या लक्षात येतं की ज्ञानदेवाच्या वेळी जेव्हा डोहाळे लागलेले असतात तेव्हा विषय अर्धवट राहिलेला आहे. आणि मग जसा दिवस सरतो,
विठ्ठलपंत माधुकरी मागून संध्याकाळी दुपारी घरी येतात आणि संध्याकाळ झाल्यावरती निवांत क्षणी विठ्ठलपंत आणि रुक्मिणी त्या आकाशाखाली संवाद करायला बसतात. संवाद हा शब्द इथं मुद्दामून वापरतोय, कारण देवाणघेवाण असते, विचारांची देवाणघेवाण येतो तेव्हा संवाद होतो. आणि जिथं प्रश्न उत्तर असतात तिथं संवाद साधला जातो. तिथं एकच बोलतोय आणि दुसऱ्याला बोलायचा अधिकार नाही तर तो संवाद नाही. तिथं दोघांचाही बोलायचा अधिकार, जसं देतो तसं घेतो ही कृती जिथं होते तेव्हा तिथं संवाद म्हणतात. आणि आजच्या काळामध्ये हे दुर्दैव आहे की घरामध्ये संवादच नाहीत. आणि मग त्याच्यामुळं सध्या बरीच घरं ही मानसिकदृष्ट्या खचलेली दिसतात. कारण माणसामध्ये घरात माणसं 4-5 किती असतात पण संवादच नसतं. हे सगळ्यात आत्ता मोठं दुर्दैव आहे. असो. आणि विठ्ठलपंत रुक्मिणीला म्हणतात, रुक्मिणी तू विचार, आपण कुठं येऊन थांबलो होतो? आणि मग रुक्मिणी विठ्ठलपंतांना म्हणते की तुम्ही दमले नसाल तरच मी प्रश्न विचारते. विठ्ठलपंतांच्या लक्षात येतं अभ्यासवृत्तीची, जिज्ञासुवृत्तीची रुक्मिणी आता पत्नी म्हणून मला हा प्रश्न विचारत आहे. पण विठ्ठलपंत तेवढ्याच ताज्या दमाने रुक्मिणीला म्हणतात, नाही तू प्रश्न विचार. आणि मग रुक्मिणी विठ्ठलपंतांना प्रश्न विचारते की माया म्हणजे काय? आणि विठ्ठलपंत म्हणतात, रुक्मिणी जे दिसतं ते नाही हीच माया आहे. मनुष्य जे उपभोगतो ही सर्व माया आहे, हे क्षणिक आहे. रुक्मिणी लगेच विठ्ठलपंतांना पुढचा प्रश्न मध्ये त्यांना थांबवून म्हणते, मग आपला हा संसार म्हणजे काय माया आहे का? विठ्ठलपंत म्हणतात, अगं जसं द्वैत आणि अद्वैत मनुष्याला समजून घेतलं पाहिजे तर अद्वैताप्रमाणे हा संसार सुद्धा एक माया आहे. जे नष्ट होतं, जे तात्पुरतं आहे. तू सकाळी भाकरी केलीस, मुलांनी खाल्ली, आपण खाल्ली, म्हणजे ती नष्टच झाली. त्या सरपणाला वापरलेलं लाकूड ते सुद्धा नष्ट झालं. ही जी झोपडी आहे ही काही काळासाठीच आहे, ही नष्ट होणार आहे. आणि जे नष्ट नाही होत ती माया नाही. मग रुक्मिणीला प्रश्न पडतो, मग ही माया नाही तर मग जे नष्ट नाही आहे ते कोण? जे नष्ट होत नाही ते काय? आणि मग विठ्ठलपंत सांगतात की मनुष्याला मायेतनं बाहेर पडायचं असतंय तर त्याला अध्यात्माची जोड पाहिजे. अध्यात्म हे कधीही संपत नाही. या सृष्टीमध्ये हा सृष्टीचा नियमच आहे. या झाडांवरती राहणारे पशु पक्षी हे आज ना उद्या संपणार आहेत. हा आपला देह हा आज ना उद्या संपणार आहेत, कारण आपण सर्व या मायेच्या छायेमध्ये वावरत आहोत. पण अध्यात्म, आपलं शास्त्र हे कायम टिकून राहणार आहे. त्यामुळे या अध्यात्माला माया म्हणता येणार नाही. आणि हे अध्यात्म म्हणजेच भगवंताची प्राप्ती आहे. आणि हे मनुष्याने समजून घेतलं पाहिजे. ज्या गोष्टीसाठी अट्टहास असतो तीच मनुष्य गोष्ट करत असतो आणि त्याच्याच पाठीमागं लागतो आणि त्या मायेत अडकतो आणि त्याच्यापासून मोह निर्माण होतो. इथं एक उदाहरण सांगतो. मला जेव्हा विठ्ठलपंतांनी रुक्मिणीला सांगितलं की या भूतलावावरची प्रत्येक गोष्ट नष्ट होणारी आहे आणि ही मायारूप आहे. आईची माया सुद्धा बघा कशी असते, शेवटच्या श्वासापर्यंत असते. पण कृती करताना जेव्हा जसं मूल मोठं होत जातं, माया जरी असली तरी तिला ते आखडतं घ्यायला लागतं सगळं. पण पोराला माहिती असतं, पण काही वेळा तो दाखवू शकत नाही. आणि हीच माया आहे, हाच संसार आहे. आणि विठ्ठलपंत रुक्मिणीला म्हणतात
की ब्रह्म ही सुद्धा माया आहे आणि शिवशंकर ही सुद्धा मायाच आहे. लगेच रुक्मिणी जसं ऐकत असते, तिचं विठ्ठलपंत जसं सांगत असतात तसं रुक्मिणी लगेच प्रत्येक गोष्टीचं वैचारिकदृष्ट्या स्वतःच्याच बाबतीत स्पष्टीकरण करून घेत असते. आणि विठ्ठलपंतांते म्हणते, ब्रह्माचं बोललात, शिवाचं उदाहरण सांगताय, पण विष्णूचं काय? आणि मग विठ्ठलपंत विष्णूच्या बाबतीत काय सांगतात ते पाहूच आपण, ते पुढच्या निरूपणात नक्की पाहू. पण इथं अजून एक गोष्ट सांगायची अशी वाटते. माऊलींच्या बाबतीत एक परवा सहज काना असं मनामध्ये विचार आला की कुठला तरी अभंग ऐकावा, आणि भीमसेन जोशींचं गायलेलं काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, ही ओवी इतकी सुंदर आहे की मनुष्याचा देह, ज्या गोष्टीचा आपण विचार करतो, ऐकतो की ही फक्त अभंगवाणी आहे आणि एका क्षणामध्ये सोडून देतो, किती सुंदर एवढं नुसतं म्हणतो, पण त्याच्या मुळापर्यंत जात नाही. आणि इथं हे विठ्ठलपंतांनी रुक्मिणीला सांगितलं, त्याला जोडून ही ओवी आहे असं मला वाटतं, म्हणून सांगतो की जसं विठ्ठलपंतांनी रुक्मिणीला सांगितलं की सर्व दिसते ही माया आहे, आणि तिथंच या अभंगात आहे काया ही पंढरी. मनुष्याची काया, काया म्हणजे त्वचा असं अर्थ होतो, पण ती काया म्हणजे ही काया नाही, बाह्य स्वरूपाला काया म्हटलं आहे. काया ही पंढरी आणि आत्मा हा विठ्ठल. मनुष्याचं बाह्य स्वरूप काय आहे तेवढंच मनुष्य ओळखू शकतो, पण त्यातनं आत जाऊन त्या आत्म्यामध्ये बसलेला विठ्ठल मनुष्याला ओळखणं गरजेचं आहे. आणि ह्याचं स्वरूप त्यांनी म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. काय डोळ्यासमोर प्रसंग आणला की खूप असं मन दाटून येतं की विचाराची, संतांची त्यावेळची काय अवस्था असेल. माऊलींच्या बाबतीत वर्णन करताना गुळाची चव सांगणं खूप अवघड असतं. गुळ गुळच. दश इंद्रियांचे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. काय गंमत आहे. इंद्रियांवरती मनुष्य जोपर्यंत अंगामध्ये जोश असतो, ताकद असते, माज निर्माण करतो. दश इंद्रियांचे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. भगवंताची पायातली वाहन होऊन कधीही राहावं. जिथं भगवंत जाईल तिथं आपण निश्चित जाणार. आणि माऊलींच्या बाबतीत केलेलं हे जे बोललेले आहेत, अभंग जो गायला आहे माऊलींच्या बाबतीत, हा माऊलींचा तुम्ही जर चेहरा डोळ्यासमोर आणला तर तुमच्या भाव लक्षात येणार. काया ही पंढरी. माऊलींना कुठनंही बघा, बाह्य तत्व बघा, त्याच्यात तुम्हाला कुठंच काही असूया दिसणार नाही. माया म्हणजे काय, मायेत कुठल्या अडकाचं आहे, तर ह्या मायात विठ्ठलपंतांनी रुक्मिणीला सांगितलं खरं की माया ही नष्ट होते, पण भगवंताची ही माया, भगवंताची ह्या मायारूपीमध्ये मनुष्याला दिलेली बाह्य स्वरूप आहे, भौतिकता आहे. याला अभंगात त्या म्हटले काया ही पंढरी. पंढरी जर तुम्ही जर मानलीत तिला, आपलं बाह्य स्वरूप, आपण कायम पंढरपुरातच आहोत असंच जर मानलं, तरच तो आत्म्याचा विठ्ठल आपल्याला भेटणार आहे. प्रत्येक अभंग माणसांनी एक ओवी तरी, जसं म्हणतात की एक ओवी तरी अनुभवावी, इतके सुंदर अभंग त्याच्यामध्ये लिहिलेले. नामदेव महाराजांचे अभंग आहेत, एकनाथ महाराजांचे अभंग आहेत.
की नुसते ऐकू नये, त्यातली एका ओळीचा तरी अभ्यास करणं गरजेचं. आणि ती आकृती म्हणजे इतकं डोळ्यातनं समोर भरून येतं. माऊलींचं जेव्हा तुम्ही आळंदीला कधी जाल तेव्हा ही ओवी नक्की डोळ्यासमोर आली. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, आणि दश इंद्रियांचे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. काय गंमत इतकी आहे माऊलींची की आपण पुढं पाहूच. ज्ञानेश्वर माऊलींची, निवृत्तीनाथांची काय गंमत होणार आहे पुढं. आणि कसं असतं की जिथं प्राप्त असतं तिथं प्राप्ती नसते. भगवंतांची प्राप्ती होती. ब्रह्मा विष्णू महेश साक्षात विठ्ठलपंत आणि रुक्मिणीच्या जवळ होते. भगवंत होते हे माहीत होतं, पण प्राप्ती नव्हती. प्राप्त होतं पण प्राप्ती नव्हती. समोर होतं पण ते ह्याचं कळत असून, माहिती असून त्याची अजून पावती मिळालेली नव्हती. नाहीतर निवृत्तीनाथांना वेगळं शिवाचा अवतार म्हटल्यानंतर ज्ञान द्यायची काय गरज होती. पण त्याचा अवतार जेव्हा घेतला जातो त्याच्यावर सर्व संस्कार, शरीर धारण केल्यावरती संस्कार होणं खूप महत्त्वाचं असतं. काय ते आईबाप गावांनी बाहेर काढल्यामुळं झोपडीमध्ये राहणारे, भिक्षा मागून राहणारे, घरासमोरनं गेलं तरी माणसं आंघोळ करायची परत की सावली घरावर पडली. आणि त्याच माऊलीच्या घरामध्ये हे उत्पत्ती स्थितीत लय हे तत्व ब्रह्मा विष्णू महेश त्या तेलाच्या पेटवलेल्या ज्योतीमध्ये, दिव्याच्या ज्योतीमध्ये उजळून निघत होते. रुक्मिणी आणि विठ्ठलपंत जेव्हा तिघांना पाहायचे मनामध्ये कालवा कालवायचे. शेवटी आईचं हृदय आणि बापाचं हृदय जरी असलं, बापाला बोलता येत नाही, आईला बोलता येतं. म्हणून म्हणतात ना की डोळ्यातनं रडते ती आई आणि मनात आतमध्ये रडतो तो बाप. कारण बाप जर डोळ्यातनं रडला तर घराला सावरणार कोण. आणि विठ्ठलपंतांना माहिती होत आहे. आणि जेव्हा रुक्मिणी विचारते की विष्णू म्हणजे काय, आणि तेव्हा विठ्ठलपंत म्हणतात, अगं अजून तर मी सांगायची सुरुवात पण नाही केली की या मायाचं या ब्रह्मापाशी आणि या शिवाशी काय नातं आहे हे अजून सांगायचं आहे. आणि तू अशी पटकन विष्णूबद्दल का विचारतेस. आणि दोघांच्याही लक्षात येतं. बोलता बोलता रात्र झाली आहे, पण झोपडीच्या एका दारापाशी, झोपडीचं जे दार आपण दारच म्हणायचं, तिथनं बाहेर पडायचं, ते निवृत्ती उभा होता. आणि त्या निवृत्तीचा हात हातात धरून ज्ञानदेव उभे होते. विठ्ठलपंतांच्या डोळ्यामध्ये पाणी उभं राहिलं की भगवंताने दृष्टांत देताना सांगितलं, पण एवढी माझी परीक्षा घेणार असेल तर माझ्याकडनं हे धनुष्य उचललं तरी जाईल का. निवृत्तीच्या डोळ्यात पाणी, अंधार असून बापाला निवृत्तीच्या डोळ्यात पाणी दिसत होतं. ही पावती होती की मी जे बोलतोय हे निवृत्तीला कळत होतं. आणि ज्या भावना विठ्ठलपंतांच्या मनामध्ये बोलण्यामध्ये प्रगट झाल्या होत्या आणि त्या निवृत्तीच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू ही त्याची पावती होती. आणि ज्ञानदेव प्रश्नार्थक मुद्रेने निवृत्ती दादाकडे बघत होते की दादा का रडतोय. आई बाबा तर काही बोलत नाहीत. एवढी समज ज्ञानदेवांना होती पण बोलता येत नव्हतं. पुढं काय घडतं पुढच्या निरूपणात. श्रीराम.